नमस्कार, मी शैलेशा सोगल. साम टीव्हीवरती आपलं स्वागत. सध्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ माध्यमांसोबत संवाद साधतायत. थेट जाऊयात. महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालेला आहे. भुजबळांनी छगन भुजबळ यांच्यासह 6 आरोपींची न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. भुजबळांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता आणि यानंतर एसीबी न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आलाय. महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळांना दिलासा मिळालाय. छगन भुजबळ यांच्यासह 6 आरोपी दोषमुक्त झालेत. एसीबी न्यायालयाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या संदर्भात सध्या छगन भुजबळ माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत आणि त्यासाठी सध्या आपल्याला ते बघायला मिळत आहेत. त्यांची दृश्य आपण पाहतोय. छगन भुजबळ हे थोड्याच वेळात आता माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्या प्रकरणात छगन भुजबळ यांची आज निर्दोष मुक्तता झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालाय. हॉटेलसारखं बांधण्यात आलं आणि देशातले अनेक राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. एक गोष्ट जी आहे, आपण कॉन्ट्रॅक्टर कडून जी आहे करून घेतली, ती पडदे काय आणि बशा काय किचन काय सगळं म्हणून घेतलं. फर्निचर एवढं सुंदर सगळं त्या महाराष्ट्र सरकारची वाहवा करतात. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाने त्या कॅबिनेटने ठरवल्याप्रमाणे अंधेरीचं जे आरटीओ ऑफिस ते सुद्धा अतिशय सुंदर बनवण्यात आलं. त्याचबरोबर हायमाउंट गेस्ट हाऊस ते सुद्धा जवळपास पूर्ण केलेलं आहे का. आणि महाराष्ट्र सदन आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 8 वर्ष सगळे वापरत आहेत आणि सगळ्यांना आश्चर्य वाटेल की त्या कंत्राटदाराला जे कॅबिनेट सब कमिटीने ठरवलं होतं की हे बांधून दिल्यानंतर तुम्हाला 100 कोटी रुपयाचा FSI देऊ, आम्ही जमीन नाही FSI देऊ. आजपर्यंत 1 फूट FSI सुद्धा त्या कंत्राटदाराला मिळाला नाही. 1 फूट जमीन त्याला मिळाली नाही. 1 रुपया त्याला मिळाला नाही. तरी सुद्धा आमच्यावर आरोप करण्यात आले की 800 कोटी रुपये जे आहे आम्ही या महाराष्ट्र सदन मधून जे आहे भ्रष्टाचार केला आणि त्यातून जे आहेत प्रॉपर्टी खरेदी केल्या, अशा प्रकारचे ज्या खोटे नाटे आरोप आमच्यावर लावण्यात आले. सगळ्यांनी मिळून जे आहे जोरात मीडिया ट्रायल सुद्धा झाली. त्याच्यावर ईडीची केस सुद्धा आमच्यावर झाली. आणि मग शेवटी की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मला समीरला जवळजवळ 2.25 वर्षापेक्षा जास्त काळ आम्हाला कैदेत तुरुंगामध्ये राहावं लागलं. आता सेशन कोर्टामध्ये जवळजवळ मागचं वर्षभर हे सगळं काम चालू होतं. वकील वगैरे उभं करणं, चर्चा करणं आणि त्याच्यामध्ये पहिला जो काय हे असतो भाग की आम्हाला केसमधून वगळण्यात यावं कारण आमचा काही दोष नाही. आणि ते आमच्या वकिलांनी विशेषतः डाके फाळकर ॲडव्होकेट साहेब, सजल यादव, संजय कदम, नंतर पासबोला साहेब, अशी अनेक वकील मंडळी जे आहेत त्यांनी कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं की हे सत्य काय आहे, चार्जशीट मध्ये काय म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे काय काय झालेलं आहे आणि याच्यामध्ये 1 नया पैसा सुद्धा कुणाला मिळालेला नाही. आणि मग आम्हाला दोषमुक्त करण्यात यावं किंवा त्या केसमधून आम्हाला वगळण्यात यावं. आणि त्यानुसार मला पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि आणखी 2-4 आमच्याबरोबरचे जे लोक होते, मराठे साहेब जे सेक्रेटरी होते PWD, त्या सगळ्यांना जे आहे त्या केसमधून निर्दोष म्हणून वगळण्यात आलं. पण सर ईडीच्या कारवाईबाबत काय?
पुढे आता होईल, पण ईडीची जी कारवाई जी आहे ती या महाराष्ट्र सदनमधून पैसे मिळाले 800 कोटी रुपये याच्यावरच ते अवलंबून बांधली गेलेली आहे ती केस. आणि त्यामुळे जे आहे ठीक आहे, त्रासच द्यायला ठरवलं काही लोकांनी. त्यावेळेला सुद्धा मी म्हटलं होतं सत्य परेशान हो सकता है, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. आज उद्या जे आहे न्याय मिळेल. मला एवढंच सांगायचं आहे की अतिशय विनम्रपणे संयमपूर्वक आम्ही या यशाचा स्वीकार करीत आहोत. कोणाच्याही बद्दल आमच्या मनामध्ये कुठली द्वेषबुद्धी नाही, कोणाच्याही बद्दल तक्रार नाही. काही काही वेळेला नियतीच्या मनामध्ये असतं त्याप्रमाणे घडतं, दिवस येतात तेही भोगावे लागतात. आमच्या वाट्याला आहे, आम्ही त्याला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तोंड दिलं. खरं तर असं म्हणता येईल, साजिशें लाखों बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, साजिशें लाखों बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए. ये तो आपकी, ये जनता की दुआएं हैं जो उन्हें मुकम्मल नहीं होने देती. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. किती कट कारस्थान जरी केलं तरी या आशीर्वादामुळे या कट कारस्थानातून आम्ही मुक्त होतो आहोत. आणि त्याचा जे आहे मनापासून आम्हाला आनंद आहे. मी माझ्या पक्षाचे नेते पवार साहेब, सर्व पक्षाचे सर्व यंत्रणा असते, अधिकारी असते, सर्व आमच्या पाठीमागे उभे राहिले. विशेषतः मला मंत्रिमंडळामध्ये ताबडतोब घेतलं आणि त्याबद्दल मी उद्धवजी ठाकरे यांचे सुद्धा आभार मानतो. त्या सगळ्यांनी विश्वास ठेवला की नाही, या केसमध्ये निदान नाही आणि याच्यातून मुलं बाहेर पडतील. त्याप्रमाणे जे आहे आज मोठा दिलासा मिळालेला आहे, याचा आनंद आहे मनापासून. यांचं असं म्हणणं आहे की आपल्या विरोधात एकूण 8 खटले आहेत, त्यातल्या फक्त 2 खटल्यामध्ये झाल्या, इतर 6 खटले सुरू आहेत, त्यामुळे दिलासा नाहीये. साजिश लाखोपंथी आहे म्हणजे तो काय सुरुवात झालेली आहे या सगळ्या गोष्टीचा उलगडा होता. आणि मला तरी म्हणायचं की 8 खटले कशासाठी टाकले, द्वेषबुद्धी त्रास देण्याच्यासाठी, कशासाठी टाकले. हा खटला तो खटला तो झाला, तो खटला तो झाला, काय चाललेलं आहे. ठीक आहे, न्यायालयावर आमचा विश्वास आहे, गाढा विश्वास आहे. आणि किती जरी काय केलं वेळ लागेल, परंतु निश्चितपणे न्यायालयाचा आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार याचा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही ठीक आहे, या बाकी सगळे खटले जे काय असतील ते आम्ही त्याला तोड देऊ. पण मुख्य दोष हा सगळा प्रकार जो झाला होता त्याचं मूळ होतं महाराष्ट्र सदन, आणि त्याच्यावरच सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मग पुढे त्या केसेस बांधल्या गेल्या असं म्हणूया आपण. त्या नव्हत्या पण ते बांधल्या गेल्या. आपण ओबीसी समाजाचे नेते आहात म्हणून ही सूड भावना, आपण ओबीसी समाजाचे नेते आहात म्हणून ही सूड भावना आपल्यावर या पद्धतीने कुठेतरी टार्गेट करण्यात आली अशी भावना वाटते आपली. मग सांगितलं की ठीक आहे, राजकारणात मी आहे, थोडा भोकल आहे, थोडा जोरात बोलतो, उत्तराला प्रत्युत्तर देतो. त्याच्यावर लोकांना वाटत असेल की याला गप्प करणं कळत. आणि आता तर सगळ्यांना गप्प करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे ठीक आहे, परंतु जे आहे लोकांचा विश्वास माझ्यावर आहे, न्यायालयाने पण विश्वास दाखवला. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाऊन काय आव्हान काय अर्थात जरूर केलं की एकतर पवारसाहेब ज्या कठीण काळामध्ये उभे राहिले त्यांनाही बातमी सांगायला पाहिजे म्हणून कोर्टात ताबडतोब मी तिथे कुठे विचार तर ते वर्षावर मुख्यमंत्र्यांसमोर बसले होते. म्हटलं बरं झालं, मुख्यमंत्र्यांना पण भेटायचं आहे.
कारण ते माझे मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत, त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकणं महत्त्वाचं होतं. दोघे एका ठिकाणी भेटले आणि अधिकारी वगैरे सगळ्यांचे आभार मानले. आनंद त्यांची काय रिॲक्शन होती जेव्हा तुम्ही सांगितलं? सगळ्यांची एक आनंदाची रिॲक्शन होते. सुटला असं सगळं. भुजबळजी, आज समाधानाची झोप लागली का? आज समाधानाची झोप लागली का? भुजबळ साहेब हा समाधान झोप तर निश्चितपणे लागेल आणि आज आपण लागतच होते. परंतु मला माहिती आहे की काही लोक जे आहेत मला झोपू देणार नाही हे मला माहिती आहे. आणि त्यांनी किती प्रयत्न केला तरी शांतपणे झोपत असतो, त्यापुढे सुद्धा झोपणार आहे. केंद्र आणि राज्यामधला हा संघर्ष की पहला रिएक्शन ले लेते ना उज्जवल सर नेशनल पे कटा हुआ है नॅशनल ने मराठी असं आहे की हे जे आहे न्यायाची जी काही मांडणी आहे त्याच्यामध्ये कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट पुन्हा जिथे जायचं लोकशाहीमध्ये जाऊ शकतो. पण मुळात या केसची एक गोष्ट मैम आप बता आहे, दीजिएगा फिर कब लेना है त्याला शहानिशा हा सत्र न्यायालयाचा सत्र न्यायालयाने तो शहानिशा केलेला आहे. त्यांना कुठे जायचं त्यांनी जायचं मोकळे करा. सर ज्या प्रकारे 2.25 वर्ष कारण नसताना किती पडावं लागतं कुठंतरी कोणताही दोष नाही करू शकतो. उमेदीची 2.25 वर्ष तुमच्या मला जे सांगितलं असं आहे आयुष्यात तुरुंगात राहायला कोणाला आवडेल. तुरुंगात राहिलो 2.25 वर्ष 2 ते 3 वेळा अतिशय serious आहे. शेवटला पॅनक्रियाचा प्रॉब्लेम निर्माण झाला. KM हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरांच्या मला धन्यवाद दिले पाहिजे की खरं म्हणजे त्यांच्यामुळे वाचवलं आणि या पॅनक्रियाच्या त्रासातून बाहेर पडला. हे सगळं झालं आता. पण कुठे वेळ आहे एवढा त्या सगळ्या दुःखाचा जो पाडा वाचायचा ते डोक्यात आणायचा. आता पुढे जायचं ते झालं पाठीमागे पडलं. भुजबळ साहेब, तुमचे जे इतर आता सहकारी आहेत ज्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरू आहे, अगदी अनिल देशमुख आहेत, अनिल परब आहेत, 12 लोकांची नावं दिली किरीट सोमय्या यांनीच, त्यांना काय आता तुम्ही सांगा? असं आहे की नाहीतर हे लोक आता पण हे सांगत लोक तुमचा भुजबळ करू मला तर त्यांना हे सांगायचं की त्यांचं सुद्धा भुजबळांसारखंच होईल. तसं मला न्याय दिला आणि सोडून तसं त्यांना सुद्धा त्रास होणार काय ते सुद्धा सरकार आल्यानंतर भुजबळांना बीच्या ऍप्लिकेशन फाईल केलं. सरकार आणि गृह खात्याने धोरणाने मदत केली. सरकार मदत करू शकतो कोर्टामध्ये. म्हणजे आता अनेक मंत्र्यांच्या पाठीमागे शुक्ल काष्ट लागलेली आहे. तिकडे काय ना सरकार मदत करू शकतो. या सरकारच्या हातामध्ये काही मोठे काही आपलं काय आता बोलायचं त्यांना बोलायला त्या मोकळी काय मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. कारण मी असं म्हणायचं का की तुमच्या सरकारनं त्यावेळेच्या सरकारनं ते विरोधी पक्षाचं सरकार होतं माझ्या विरुद्ध म्हणून एक यशस्वी टाकला म्हणून ठीक आहे. मला याच्याबद्दल काहीही तक्रार करायची नाही. आज का जो फैसला आया है उसे कैसे देखते हैं? खास करके 2-3 सालों से जब केसेस चल रहा था तो जिस तरीके से अलग अलग सेक्शन में आपके ऊपर आरोप लगाए गए चीजें आज के फैसले को कैसे देखते हैं? ईडी केस का क्या होगा? 330 करोड़ अटैच किए हैं ईडी ने, एक सवाल. दूसरा, अंजलि दवानिया ने कहा है कि हाईकोर्ट में जाएंगी, उस पर आप क्या जवाब देते हैं? और तीसरा सवाल आपसे ये है, पृथ्वीराज चौहान उस वक्त मुख्यमंत्री थे जब केस रजिस्टर हुआ था, अब उनका क्या रिएक्शन है? अरविंद, देखिए मैं तो यहाँ अभी बोल चुका हूँ, सत्य परेशान होता है, पराजित नहीं. ये जो सारे केसेस जो है जिसकी नींव थी महाराष्ट्र सदन जो दिल्ली में बहुत सुंदर 5-स्टार महाराष्ट्र सदन खड़ा है जहाँ सारे हिंदुस्तान के जो है नेता लोग जाते हैं और उसकी सराहना करते हैं. वो महाराष्ट्र सदन
आरटीओ ऑफिस अंधेरी का, यहाँ का जो क्या कहते हैं हाईमाउंट, वो भी जो है थोड़ा बाकी है। तो ये सारी चीज़ें बनाने के बाद भी कॉन्ट्रैक्टर को 1 रुपया भी आज तक नहीं दिया है, 1 फुट FSI भी नहीं दिया है, 1 इंच जमीन भी नहीं दिया है। उसके बावजूद सिर्फ हमको तकलीफ देने के लिए कहा गया कि 100 करोड़ का कॉन्ट्रैक्ट कैबिनेट कमेटी ने दिया था, उसमें सारी चीज़ें बनाई और हमारे ऊपर इल्ज़ाम लगाया गया कि 800 करोड़ रुपया हमने जो है बनाया और उसमें से जो है कई सारी जो है प्रॉपर्टीज वगैरह खरीद ली, ये ऐसा सब कुछ बनाया था। अब उसके लिए हमको अंदर भी जाना पड़ा। ठीक है, मानते हैं कभी कभी जो समय आता है, और समय बड़ा बलवान भी होता है, और अब समय आगे जा रहा है। तो बाहर आने के बाद, कोर्ट से, जेल से बाहर आने के बाद हम कोर्ट में जो है कोशिश करते रहे। हमारे सारे जो है एडवोकेट्स जो है, मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ कि उन्होंने जो है गए कई महीनों से लगातार कितनी बार जो है वहाँ हियरिंग हुई, अदालत में जाना पड़ा, मगर अंत में जो है कोर्ट ने ये मान लिया और हमको इस महाराष्ट्र सदन केस से वो बरी कर दिया। नहीं, अभी ऐसा है, ऐसा 2-3 केस भी और है, मगर जैसे मैंने पहले कह चुका हूँ कि ये जो यहाँ पैसा जो हमने गबन किया, उसी के ऊपर जो है वो प्रॉपर्टीज लिया, यही जो है ईडी की केस है। अब यहाँ तो जो है कुछ कोर्ट ने जो है कहा कि भाई दोषमुक्त, तो अब ना रहे बांस न बजे बंसरी। अंजलि दमानिया ने कहा कि हाईकोर्ट वो जाएंगी इस पूरे मामले को लेकर के, और कहीं ना कहीं अब देखिए, कोई हाई कोर्ट में जाएगा, कोई सुप्रीम कोर्ट में जाएगा, मगर केस का हर पन्ने के ऊपर चर्चा होती है, विश्लेषण होता है ज़्यादा, तो सेशन कोर्ट में होता है, इसलिए तो इतना देर चलता है केस। और उसमें जो है कोर्ट ने मान लिया कि भाई इनके सामने कोई सबूत तो नहीं दिया, तो इसलिए उनको बाहर निकाल। आप सीधे सीएम के पास गए, शरद पवार और सीएम साहब वर्षा पे गए, आप सीधे वहाँ पर गए, इस तरीके से ऐसा है कि पवार साहब और मेरी पार्टी मेरे पीछे खड़ी रही, हमारे समता परिषद के जो हमारे कार्यकर्ता वो हमारे पीछे खड़े रहे, तो इसलिए पवार साहब को जो है मिलना, उनको धन्यवाद देना, आभार व्यक्त करना मेरा काम ही था। और फिर हमें मुख्यमंत्री महोदय के पास जाना था, क्योंकि वो मेरे मंत्रिमंडल के बाद प्रमुख है, तो उनको भी तो कहना था कि भाई ये हुआ है। और भाग्यवश दोनों एक जगह जो है चर्चा कर रहे थे, तो दोनों से मुलाकात हो गई और दोनों को बड़ी खुशी हुई। आपके केसेस को लेकर के बीजेपी के कई नेता ये दूसरे के ऊपर जब मामला करते थे तो कहते थे आपका भुजबल कर डालेंगे, इस बयान को कैसे देखते हैं? अब वही भुजबल कर डालेंगे तो ठीक है अंदर का, मगर अभी बोलो कि भाई भुजबल होगा, और भुजबल जैसे वो भी जो है आराम से जो है उनका जो वो कामयाब होकर बाहर आएंगे। सर, आप मानते हैं कि आपके साथ आपको काफी सहन करना पड़ा इस पूरे केस के दौरान, क्योंकि आपको 1.5 साल जेल भी जाना पड़ा और जेल भी जाना पड़ा, और आपके परिवार वालों पे जिस तरह आरोप लगाया गया लगातार, उस पर क्या कहेंगे? अब देखिए कि वो बातें तो हुई है, और क्या कहें, 2 साल हम दोनों अंदर, पंकज के पीछे भी पुलिस लगी थी, सब लोग एक गलत नजरिया से देख रहे थे, घर वाले परेशान थे, सब जो हमारी महिलाएं हैं, मेरी पत्नी है या इनके बच्चे वगैरह जो है रोया करते थे, और क्या करना, दुख तो है, मैं कहाँ तक अब उस दुख को जो है सीने से लगा कर बैठेंगे। चलो ठीक है, वो भी गया, अब जो आगे के अच्छे दिन हैं उसको मैं अभी इसके साथ झगड़ा किया नहीं, इसने मुझे ये किया है इसलिए मैं उसके खिलाफ बोलूँ,
ये मैं कुछ भी नहीं करना चाहता हूँ। सेंट्रल 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 एजेंसियों का इस्तेमाल जिस तरीके से आपके इस आज के दोषमुक्त के फैसले के बाद आप कैसे कहेंगे सेंट्रल एजेंसियों अब उसमें मुझे कोई अचरज नहीं लगता है, क्योंकि सारे हिंदुस्तान में उसका दुरुपयोग हो रहा है। भुजबळ शायद शुरुआत मेरे से हुई हुई। आज ज्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही जे सहन केलं गेली 2 वर्ष कुटुंबीय सहन केलं, तुम्ही आता त्यातनं बाहेर येताय, पण असं अनेक कुटुंब असतील की ज्यांच्यावर पण अशा केसेस करण्यात आला किंवा त्यांनी सहन केलं, त्यांच्याकडे कदाचित पैसा आणि बाकी इतर गोष्टी अजूनही नसतील. तुम्हाला असं वाटतं की त्यांचा त्याचा एखादा फ्रंट उभारला पाहिजे, कदाचित अशा लोकांना ज्यांच्यावर फॉल्स केसेस आहेत किंवा ज्यांना या दिव्यातनं बाहेर पडावं लागतं? असं आहे ना की आयुष्य आपलं किती असतं मोठं, आणि सतत त्याच ह्याच्यामध्ये गुंतून पडायचं. त्याने हे केलं म्हणून मी हे करील, त्याचा बदला घेईल, याचा मी मगाशीच सांगितलं की माझ्या मनामध्ये कुणाबद्दलही कटुता नाही, आणि मी अतिशय विनम्रपणे हे जय म्हणा किंवा हा निर्णय म्हणा याचं स्वागत करतो आहे. आणि मगाशीच मी सांगितलं की याबद्दल आता तेच वाईट दिवस जे आहेत परत त्याची चर्चा करायची आणि त्या डोक्याला त्रास द्यायचा, त्यापेक्षा जे आहे पुढचे दिवस जे आहेत आपण जनतेची सेवा करण्यासाठी आनंदात घालूया, एवढंच माझ्या मनामध्ये आहे. आगे के केसेस किस तरीके से आगे की जो केसेस हैं उनको किस तरीके से लड़ेंगे और ये किस लड़ाई लड़ेंगे ना, ऐसा है अब सामने है कैसे जो कोई तो लड़ना होगा. और हमारे जो है सारे जो एडवोकेट साहब है, जो वकील है, वो अच्छे हैं, और जब केस में कुछ है ही नहीं, दम नहीं है, तो बिल्कुल सामने आ ही जाता है ना. मधली 2.5 वर्ष जर नसती झाली तर आज छगन भुजबळ कुठे असते, तर काय वेगळं चित्र? ते जर 2.5 वर्ष नसते झाले तर काय वेगळं असतं? असं आहे की हे असं नसतं तर तसं झालं असतं, तसं नसतं, त्याला काही उत्तर देता येत नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे, प्रत्येक जे घरोघरी मातीच्या चुली, त्याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. काही तर दुःख एवढं मोठं असतं की ते विसरताच येत नाही. ठीक आहे, आता ह्या करोनामध्ये अतिशय चांगली माणसं समोरासमोर गेली आपल्या, त्यांच्या घरामध्ये किती दुःख आहे. तर नेहमी त्या खालच्या माणसाकडे मी बघतो की माझ्यापेक्षा तो फार दुःखी आहे. मला तर ठीक आहे, जेलमध्ये जावं लागलं, परत आलो. पवार साहेब आणि या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादामुळे परत एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाली काम करताना. मग आता काय सांगणार आता त्याच्यापासून. महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे लढण्याला बळ मिळालं. संघर्ष छगन भुजबळांचा महाविकास आघाडीला आता पुढील लढ्यासाठी अजून ताकद देईल का? मला तुम्ही सांगा, वकील करणार सरकार काय मदत करू शकतं? आज एवढ्या मंत्र्यांवर जे आहे सगळे काय चालू आहे तुम्हाला कल्पना आहे? काय सरकार करू शकतं? कोर्टामध्ये जे काय असेल ते फक्त सत्य परिस्थिती काय आहे आणि आमचे वकील ते कशा रीतीने ते मांडून त्याची खातरजमा कोर्टाला करून देत आहेत याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि मला आनंद आहे की न्यायदेवतेवर आम्ही जो विश्वास आपण सगळ्यांनी ठेवलेला आहे, तो विश्वास जो आहे न्यायदेवतेनं सार्थ ठरवला. त्याबद्दल खरं म्हणजे न्यायदेवतेचेच आभार मानले पाहिजे की तुम्ही किती खोटे नाटे करा, परंतु शेवटी जे आहे न्यायदेवता आपलं काम केल्याशिवाय राहणार. सर, भाजपने 5 वर्ष ट्रायल सुद्धा होऊ दिली नाही, कारण त्यांना राष्ट्रवादीशी सेटलमेंट करायचे होते असं दमाने यांनी पुन्हा एकदा आरोप केला. भाजपने 5 वर्ष ट्रायल सुद्धा होऊ दिली नाही, कारण भाजपला राष्ट्रवादीसोबत सेटलमेंट करायची होती असं दमाने म्हणतात. पुढे छगन भुजबळांचा संघर्ष महाविकास आघाडीला बळ देईल का? आता पुढच्या केंद्राबरोबरची जी लढाई चालू आहे, इतर मंत्र्यांना जे टार्गेट केलं जात आहे, त्या सगळ्या गोष्टीला छगन भुजबळांचा संघर्ष ताकद देईल का?
नाही, असं आहे की हे सगळं पाहिल्यानंतर एक तर सगळ्यात मोठा मी समजतो जर गोष्ट कुठली असेल तर राजकारणाच्या दृष्टीने जनतेचा विश्वास. आणि आता ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे, आतापर्यंत जनता कळून चुकली जनतेला हे काय ही रेड ती रेड ती रेड हे सगळं जे आहे राजकारणामध्ये वापरलं जातात ह्या सगळ्या यंत्रणा, हे आता लोकांना कळून चुकलं. माझं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा ते नवीनच सुरुवात झाली होती, त्याच्यामुळे लोकांना कदाचित त्यावेळेला तसं वाटलं नसेल, पण आता लोकांना वाटतंय की नाही हे काय चाललेलं आहे. ही ज्यावेळी कारवाई सुरू होती त्यावेळेस कुठेतरी पार्थिव म्हणजे होत असतं अशा प्रकारची कोणती भावना होती? असं मी कधीही म्हणालेलो नाही. हे तुमचं आहे, हे तुमचं आहे, हे माझं काय नाही. लेकिन जिस तरीके से अभी कुछ और आपकी कैबिनेट में कुछ और मंत्रियों के खिलाफ जिस तरीके से केसेस ईडी की तरफ से नोटिस जा रहे हैं, दूसरी तरफ से जा रहे हैं, उन सारी चीज़ों को लेकर क्या चर्चा होगी कि नवाब के केसेस को देखते हुए कि इस तरीके से पॉलिटिकल इन्फ्लुएंस? नहीं, अभी मुझे तो कुछ पता नहीं है. मैं वैसे अनिल परब मंत्रिमंडल में है तो मुलाकात होती है, मगर ये बातें कुछ नहीं होती हैं. अनिल देशमुख के साथ भी नई बातें होती, मगर वो भी अपने अपने रास्ते से लड़ते होंगे, उनके भी जो वकील जो है खड़े होंगे. अगर सच्चाई नहीं है तो नहीं है, सब सामने आ जाएगा और उनको भी न्याय मिलेगा. छगन भुजबळ ज्या आक्रमक भाषणांसाठी ओळखले जायच्या अगोदर ते गेल्या 4-5 वर्षामध्ये कमी झालं होतं, येत्या काळामध्ये ते पुन्हा पाहायला मिळेल रस्त्यावरची लढाई पाहायला मिळेल. तुम्ही फक्त दाखवलं पाहिजे लोकांना. धन्यवाद सगळ्यांना. महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्या प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे माध्यमांसोबत संवाद साधत होते. त्यांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मला समाधानाची झोप लागेल, पण काही जण मला झोपू देणार नाहीत. समाधानाची झोप मला आज निश्चितपणे लागेल असं ते माध्यमांसोबत बोलताना म्हणालेले आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणजेच एसीबी न्यायालयाकडून दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज केला होता आणि त्यावरती हा निकाल देण्यात आला. तर लोकांना वाटेल की क्लीन चिट जी आहे ती वेगळ्या पद्धतीची असते आणि दोषमुक्त आहे. जेणे जेव्हा चार्जेस फ्रेम करायची वेळ येते तेव्हा आम्ही जी चार्जशीट फाईल करतो, म्हणजे एसीबीने चार्जशीट फाईल केली असते त्याच्यावर चार्जेस फ्रेम होतात. तर त्याच्या आधी जे आहे एक चान्स जो आहे ॲक्युजला असतो की ज्याच्यामध्ये आम्हाला डिस्चार्ज ॲप्लिकेशन करता येतं की बाबा आमच्यावर हे चार्जेस काय फ्रेम होऊ शकत नाही, आमची ही बाजू अशी आहे. तर त्या रीतीने आम्ही आमचे डिस्चार्ज ॲप्लिकेशन्स फाईल केले होते. न्यायालयाने ती बाजू आमची ऐकली. एसीबीने सुद्धा त्याला स्ट्रॉंगली विरोध करून त्यांची बाजू मांडली आणि आमच्या बाजूमध्ये जे त्यांचे जे मुद्दे होते ते खोडून काढायचं काम जे आहे आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सत्यता कशी आहे ती आम्ही जे आहे न्यायालयाला व्यवस्थितरित्या विथ एव्हिडेन्शियल प्रूफ जे आहे आम्ही त्यांच्यासमोर मांडली आणि त्यानुसार जो आहे आजचा हा निकाल जो आहे दोषमुक्तीचा लागला. खरं म्हणजे अजून डिटेल ऑर्डर येणं बाकी आहे, त्याच्यामुळे जास्त काय त्याच्यावर बोलता येणार नाही. परंतु गेले अनेक वर्षाची जी काय ही लढाई होती आणि पहिल्यापासून आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही ह्याच्यामध्ये काही चुकीचं केलेलंच नव्हतं, तर आम्हाला कधी ना कधी न्याय मिळेल आणि तो न्याय देवतेवर आमचा विश्वास होता आणि त्या अनुषंगाने आम्हाला जो आहे आज हा न्याय मिळाला. पण अजून ईडीचा तपास सुरू आहे, तर ही अजूनही लढाई चालेल असं पुढे, कारण 6 अजून प्रकरण नाही. तर 6 प्रकरणं तुम्हाला माहिती किंवा दमानेनं माहिती, आमच्यापर्यंत तर अजून आलेले नाही आहेत कुठचे 6 प्रकरणं. हा निश्चितच ईडीचा अजून एक केस पेंडिंग आहे. परंतु ते स्टेप बाय स्टेप आता जेव्हा एक कोर्ट फॉर्म झाल्याच्या नंतर जेव्हा प्रोसेस सुरू झाली आणि त्याच्यामध्ये आमचे डिस्चार्ज ॲप्लिकेशन ह्याच्यासाठी फाईल झाले, त्याच्यामध्ये हा निकाल आलेला आहे. आता पुढची प्रोसिजर जी आहे वकील लोक सांगतील त्याप्रमाणे होईल. थँक्यू बाबा. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 11 जून 2015ला स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर 15 जून 2015ला सक्तवसुली संचालनालयाकडून भुजबळांच्या विरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये 2 गुन्हे दाखल झाले होते. दिल्लीत महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून 13.5 कोटींची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
जवळपास 20,000 पानांच्या या आरोपपत्रात 60 साक्षीदार होते. या आरोपपत्रांचा आधार घेत सक्तवसुली संचालनालयाकडून कारवाई करण्यात आली होती आणि आज छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. बातमीपत्रात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.